मी उज्ज्वला शोरेस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक स्नॅक्सचा प्रकार दाखवणार आहे, बटर चकली। सध्या मुलांचे सुट्टीचे दिवस चालू आहेत। मुलांना असं चटपटीत असं थोडंसं खाण्यासाठी काहीतरी हवं असतं दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने, आणि मोठ्यांना पण ही चकली आवडेल म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटर चकली बनवण्यासाठी मी इथं एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। सेम वाटीने इथं 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि इथं एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा कसुरी मेथी, जिरे, सफेद तीळ, मीठ आणि हे थोडेसे चिली फ्लेक्स, हे सगळं एक छोट्या चमच्याने घेतलेलं आहे। आणि इथे 2 चमचे बटर घेतलेलं आहे। बघा इथं पाणी चांगलं उकळलेलं आहे, त्याच्यात आता हे सगळे मसाले घालायचे आहेत आणि हे बटर सुद्धा घालायचं आहे आणि चांगलं उकळू द्यायचं आहे। हे बघा चांगलं पाण्याला उकळी आलेली आहे। आता ह्याच्यात हे बघा हे थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे। सगळं पीठ घालून झालेलं आहे। आता अलगद सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे 5 मिनिटं फक्त झाकून ठेवूया। हे बघा पीठ चांगलं मुरलं आहे। हे बघा 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आता हे आपण एका परातीत काढूया मळून घ्यायला। बघा परातीत मी सगळं पीठ काढलेलं आहे। आता चांगलं मळून घेऊया। गरम असतानाच मळायचं आहे। हे बघा हा मोठा पेला घेतलाय, त्याला हे बघा थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे बघा असं चांगलं मळून घ्यायचं आहे गरम असतानाच। बघा असं छान असं मऊ मळून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच असं पेल्याने मळायचं, नंतर हाताने मळून घ्यायचं आहे चांगलं मऊ असं। बघा इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याला हे बघा तेलाने आतून तेल लावून घेतलेलं आहे। ह्या चकलीच्या हे पातीला पण मी तेल लावलेलं आहे। हे आता ह्याच्यात घालायचं आहे। हे बघा इथं मी या पिठाचे हे बघा असे उभे उभे गोळे केलेले आहेत, हे साच्यात भरण्यासाठी। हे बघा आता या साच्यात आपण हा गोळा घालायचा आहे आणि चांगला दाबून घ्यायचा आहे। हे बघा याच्यात परत थोडंसं पीठ घालून चांगलं दाबून घ्यायचं आहे। हे बघा एवढं, आणि मग हे झाकण लावायचं आहे। हे बघा असं। बघा इथं मी चकली पाडण्यासाठी हे पोलपाट घेतलेलं आहे, त्याच्यावर आता आपण चकल्या गाळून घेऊया। हे बघा आता आपण चकल्या गाळून घेऊया। हे बघा आता हळू 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 हे बघा असं करून असं गोल 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 फिरवायचं आहे। छोटी मोठी कशी हवी तशी तुम्ही करू शकता। हे बघा हे असं हे केलं की हे शेवटचं टोक थोडंसं असं दाबायचं आहे। अजून एक चकली दाखवते तुम्हाला। हे बघा हे असं, हे बघा असं नुसतं गोल गोल हा चकलीचा साचा फिरवत जायचा, म्हणजे छान अशी चकली होते। हे बघा हे असं तोडलं की हे शेवटचं टोक आहे ना, हे थोडंसं इथं असं दाबायचं। या एवढ्या झालेल्या आहेत एका साच्यात। हे बघा इथं हे एवढ्या मी गाळून घेतलेल्या आहेत। आता आपण चकली तळायला घेऊया। हे बघा हा मी चपाती भाजायचा हे आहे चमचा, तो घेतलेला आहे, त्याच्यावर हे घ्यायचं आहे आणि हळूच इथं असं तेलात सोडायचं आहे। हे बघा आता दुसरी आणि दाखवते। हे बघा असं हळूच अलगद तेलात सोडायचं आहे। हे बघा खूप घालायच्या नाही आहे, 3 किंवा 4च घालायच्या, म्हणजे छान अशा
तळल्या जातात. या लगेच हलवायच्या नाहीत, 2-3 मिनटं जरा तळू द्यायच्या आणि मगच हलवायच्या. छान तळतायत आता. हे बघा तळून अशा वर आलेल्या आहेत. आता थोडंसं हे बघा हलवून घेऊया इकडे. तळून झाले की अशा वर तेलावर तरंगतात. आता आपण ह्या छानशा पलटी करूया, म्हणजे खालच्या साईडनी पण भाजतील. बघा दोन्ही साईडनी आता छान तळल्या गेलेल्या आहेत. आपण आता हे काढून ठेवूया. हे बघा कसा आवाज येतोय, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा चांगलं तेल नितळून या हे बघा जाळीवर काढायचे आहे थंड होण्यासाठी. दुसऱ्या आपण तळायला घेऊया. हे बघा अशा अलगद सोडायच्या आहेत. हे बघा पहिलं चकल्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत बघा. हे बघा छान एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. खालच्या साईडनी चांगल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण अशा पलटी करूया. हे बघा आता खालच्या साईडनी पण परत दुसऱ्या साईडनी चांगलं तळून घेऊया. बघा आता ह्या दोन्ही साईडनी तळून झालेल्या आहेत. आता आपण ह्या नितळून घेऊया. हे बघा कशा आवाज येतोय, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. एका चकलीच्या साच्यात हे एवढ्या चकल्या झालेल्या आहेत तळून. हे बघा किती क्रिस्पी झालेल्या आहेत आणि किती छान झालेल्या आहेत. तर कशी वाटली माझी ही बटर चकलीची साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी. तुम्ही ही घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी वाटली ही रेसिपी. आणि याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपीज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझे रेसिपीज जर खरंच तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.